बघू. कुठे गेले? नमस्कार. भेट आमची तुमची मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मला बघून असं वेगळं वाटत असेल ना तुम्हाला की मी आज कोणता पेहराव केलाय? अर्थातच कोळी. कारण आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमाचा औचित्य साधून मनीषा मला एका अशा कलाकाराला भेटायला घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठीच मी वाट बघतेय. बघूया 2 मिनिटं वाट बघून ती कुठे आहे ते. ही बघा आली ती. ये ग मनीषा. रेश्मा आली मी. अगं किती छान दिसतेस. मस्त ग नवीन गंठण. क्या बात तू आहे. पण किती छान दिसतेस. नमस्कार, मी मनीषा. मला असं वाटतं रेश्माने तुम्हाला झालंय सांगितलं? आमचं. हो. तर तुम्हाला माहितीये का आज मी रेश्माला कुठे घेऊन आले? कोळीचे बादशाह ज्यांनी आयुष्याचे म्हणजे म्हणतात ना 46 वर्ष हे कला क्षेत्राला दिले आणि अक्षरशः त्यांच्या पूर्ण नसांमध्ये रक्तांमध्ये हे नृत्य भिनलेलं आहे. आणि अशा आज नृत्य कलाकारांना भेटायला आम्ही जाणार आहोत आणि त्यांचं नाव आहे अरुण पेदे. ते इंटरनॅशनल नृत्य कलाकार पण आहे. तर आज त्यांची माहिती ही घेतलीच पाहिजे रेश्मा, कारण की ते कुठे राहतात आणि तुला माहितीये? कुठे? मुंबईमध्ये जे कोळ्यांचं ऐतिहासिक असं ठिकाण आहे. तुला माहितीये का कुठलं ते? वर्सोवाच. हा, वर्सोवा, जिथे कोळी फेस्टिवल परत नारळी पौर्णिमा खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते. तर तिथे ते राहतात. तर आज आपण जाणार आहोत वर्सोव्यामध्ये नृत्य कलाकार, नृत्याचे कोळी नृत्याचे बादशाह अरुण पेदे सरांना भेटायला. तर चला. नमस्कार सर. नमस्कार. भेट आमची तुमची मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. सर, पहिला प्रश्न, तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आलात? मी शाळेत होतो म्युनिसिपल हायस्कूलमध्ये. इंडिया आणि भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालं 1968 साली आणि मी मराठी मीडियम होतो. तिसरी मध्ये होतो. बाई आली मला घेऊन गेली. मला माहिती ना कशासाठी घेऊन गेली, पण ते मला त्यावेळेस ती पंडित जवाहरलालची भूमिका दिली आणि तिथकडनं माझा हा प्रवास सुरू झाला. अरे वा, छान. आणि पाकिस्तान आणि म्हणतात ना भारताचं युद्ध म्हणजे बस सरांना किती आठवतंय. हो, तेच ना. आणि तिसरीत असताना. आणि तिसरीत असताना हो. म्हणजे तिसरी पासून सरांची सुरुवात झालेली आहे या क्षेत्रामध्ये. Right. क्या बात आहे. खूप छान. म्हणजे आज सर तुमची आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला मिळते हीच आमच्यासाठी खूप मोठी भाग्य आहे. हा. सर, आज नारळी पौर्णिमा आहे, त्या निमित्ताने आम्ही तुमची भेट घेतली आहे. तर नारळी पौर्णिमेचं काय महत्व आहे आम्हाला सांगाल का? नारळी पौर्णिमेमध्ये 4 महिने हे मासे पकडत नाहीये आणि 4 महिन्यानंतर बोटी आता नारळी पौर्णिमा झाली की ती पाण्यात काढणार म्हणजे मासे पकडायला जाणार. तर ते 4 महिन्यामध्ये ती त्यांची धाकधुकी असते. मशीनची रिपेअरिंग, हे ते तेल, जाळी विणणं, हे सगळं त्यांचं तो 4 महिन्यात तो त्यांचा हे असतं, काम असतं. कलर करणं बोटीला, हे ते सगळं. आणि जर ते झालं पण तेव्हा तो 4 महिन्यापासून तो त्यांच्या अंगात ते भिनलं जातं. आता नारळी पौर्णिमा येणार मग त्या कपडे शिवायचे, हे टोप्या घ्या, रुमाल वगैरे, आम्ही सुरका म्हणतो त्याला, हे ते वगैरे, असं ही सगळी तयारी चालू असते त्यांची. पण नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक कोळीवाड्यात जो धमाल असतो, त्या जी बाई विकणारी असते ती 9 महिने विकते मासली, पण नारळी पौर्णिमेच्या दिवशी तिला तुम्ही बघणार ना, तिचा चेहराच असं म्हणजे हिरोईनला पण पाठीमागे टाकणार एवढी सुंदर दिसते ती. वेगळाच एक होतं आणि प्रत्येक गावात असा तो धूमधडाका वाजतो. असं ना की आमच्या वर्सोवाला तसं प्रत्येक कोळीवाड्यात हा नारळी पौर्णिमा म्हणजे सगळ्यात मोठा सण. सर, नारळी पौर्णिमेला समुद्रावर जी पूजा केली जाते तर त्याबद्दल मला सांगाल का कशी केली जाते? नारळी पौर्णिमेला पूजा म्हणजे हा नारळ तर अर्पण करतोच, हो. पण स्त्री तिच्या हातात चुडा असतो ना, अच्छा. तो सागराला अर्पण करतो. का? उद्या म्हणजे माझे मिस्टर म्हणजे माझे करते धरते नवरा तो मासे पकडायला जाणार म्हणून तो तिचा चुडा समुद्राला अर्पण करतो. आता रक्षण तूच कर, कारण चारी बाजूला पाणी, कोणी नाही बघायला, तूच आहेस, म्हणून तो चुडा समुद्राला अर्पण करतो.
म्हणजे चुड्याला पण तेवढा महत्व आहे. आणि खरंच म्हणजे सोन्याचा नारळ दिला हा जातो हे माहिती होतं, पण चुडा दिला जातो हे आज सर तुमच्याकडून मला कळते, कारण की तर तो मला सुहाग माहिती आहे, तो तिचा सुहाग आहे, अच्छा. सिंदूर आहे ना, हो, तो बरोबर. सिंदूर आहे. त्याचं रक्षण करण्यासाठी तो समुद्राला अर्पण करतो आणि ती बोलते, बाजूला चारी बाजूला पाणी कोण आहे, तू आहेस बघणारा. तर नारळी पौर्णिमा आपल्याला हे सण माहितच आहे. तर इतर भागांमध्ये नारळी भात खाल्ला जातो. मग कोळ्यांच्या घरात नैवेद्य कोणता असतो? खोड्यांच्या मध्ये पुण्या बोलतात, पुण्या. तुम्ही करंजा म्हणतात ना, अच्छा. त्याला आम्ही बोलतो पुण्या. पुण्या अच्छा. म्हणजे त्याचा तो मान असतो. तो मान देवाजवळ पण मांडतात, घरात असू देव. आणि होडी असते, कोणाचं होडी आम्ही शिपील म्हणतो, तुम्ही होडी म्हणता. त्या कोणाचं लहान म्हणजे शिपील असतं, त्याला तो मान देतात. कोणाची मोठी बोट असते होडी, त्याला तो मान देतात. तो सगळ्यात मोठा मान असतो. सर बघा आज आम्ही आहे ना, आज नारळी पौर्णिमा, त्यामुळे तुम्ही पूर्ण प्रॉपर सरांनी गेटअप केलेला आहे आणि सर आम्ही पण थोडा प्रयत्न केलाय करण्याचा. तर सर तुम्ही मला जरा सांगाल का की कोळी याच्यामध्ये एक ज्वेलरी असते खूप फेमस आणि ती पुरुष पण घालतात आणि महिला पण घालतात, तर ती कोणतं ज्वेलरी आहे जरा सांगाल? मग ते त्याला म्हणजे एक नाव दिलेलं असतं, दागिन्याला नाव असतं. कंठी, कंठी म्हणतात. कंठी, कंठी ही नथ म्हणजे आपण बोलतात ना नथ हे. आणि कानातला तो एक हा असतो, काय त्याला म्हणतात, तो कान म्हणतो हा वगैरे. म्हणजे आणि आताची जी पद्धत आहे, पूर्वी कंठी हार वगैरे घालायच्या वगैरे, कडे असायचे लेडीजच्या हातात, त्याचे मोठे मोठे कडे असायचे, पाटल्या म्हणतात. हा पाटलं म्हणजे ते असायचे पूर्वी. पण आताचा जो जमाना बदलला, त्याच्यात जे बोलतात ना, एक वेगळं पण आलेलं आहे. आणि आताचा म्हणजे ज्या दागिने पण वेगवेगळ्या पद्धत, सोनार वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला लागलं, की ही कोळीने ती घेतलीच पाहिजे म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीचे ते दागिने, म्हणजे ते बांगड्या म्हणा, म्हणजे त्याला एक वेगळं नाव आहे. असं भरपूर आता म्हणजे नाव भरपूर नाव आहेत. आणि कारण की जिथे सोनं येतं ना तिथे कोळी हा समाज दिसतोच. हो. कारण की त्यांचं मनही तेवढं मोठं असतं दर्यासारखं. आणि कोणाच्याही घरी इतकं छोटं सोनं असणार हे मी कधी पाहिलं नाहीये. कारण की मी सायन कोळी वाड्यामध्ये राहायचे, तर जेव्हा त्यांचा सण असायचं ना, ते प्रत्येक मला असं वाटतं घरात जेवढे दागिने असेल तेवढे ते आय गेस घालतात. सगळेच घालतात त्या दिवशी, सगळेच घालतात. आणि जेव्हा ती नारळी पौर्णिमेचा जो एक मिरवणूक निघते ना अशी, बापरे, एवढे तुम्हाला नाचतात, फॉरेनर असतात, दुसऱ्या पण जातीचे लोक असतात, ते बघतात काय नाचतात, बापरे, त्यांची पापणी पण सुद्धा हलत नाही, एवढे ते एक ह्याने बघत असतात तो डान्स. कारण ते एक वेगळंच असतं आणि त्यांना तो आनंद मिळतो. मग तो मारवाडी असो, पंजाबी असो, गुजराती असो, मुसलमान कुठल्याही जातीचा असला तरी त्याला ते आवडतं. हे सगळ्यात मोठं आहे. म्हणजे नृत्य Yes. हे प्रत्येकामध्ये असतंच. हो. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण कोळी समाज नाव ऐकतो किंवा काही व्यक्तींना आपण बघतो, कोळी समाजातला सगळ्यात महत्वाचा व्यवसाय म्हणजे मासेमारी. आणि आता तुम्हीही कोळी समाजातले आहे, पण नृत्याकडे तुम्ही कसे वळलात? आणि त्या वेळेला जेव्हा तुम्ही विचार केला की आता मला नृत्याकडे वळायचंय, मग पहिली व्यक्ती अशी कोण होती ज्यांनी साथ दिली? आणि अशी किती लोक होते किंवा कोण व्यक्ती होती ज्यांनी नकार दिला की ह्यांनी या क्षेत्रात जाऊ नये? कारण की मुलगा घरात करता धरता मुलगा म्हणजे घर सांभाळणं हे आताही या जनरेशनला पण लोक. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जी एक वेसावकर मंडळ होती, यांचं एक स्वप्न होतं की आकाशवाणीवर गाणं जायला पाहिजे. पण त्याची रेसल चालायची. मी शाळेतनं आलो का संध्याकाळी 7 वाजता दररोज रेसल. मग मी जायचो त्या रेसलला, कोरसला उभा राहायचो, हे ते ऑटोमॅटिक अंगात ते भिनलं गेलेलं आहे. मग आम्ही शाळेचे ॲन्युअल डे, कॉलेजचे ॲन्युअल डे असे भरपूर करायचो. आणि तेव्हा काय दूरदर्शन तर नव्हतंच, फक्त होतं रेडिओ. आणि रेडिओवर बालकरामचं येतं, बुधाजी शिमगाचं गाणं येतं, विटावकरांचं, वेसावकरांचं काय येऊ नये म्हणून तो प्रयत्न होता. पण जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आलं आणि त्याच्यावर जो आम्ही डान्स केला, नारळ सोन्याचा नारळी पुनवेचा मान देव दर्या सागरा, ते सुपर हिट झाला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असताना. आणि तेव्हापासनं मग तो आकाशवाणीचा जो होता तो साईडला, आणि दूरदर्शनच्या माध्यमातून वेसावकर पुष्कळ पुढे गेले.
म्हणजे वेसावकांचा नारळी पौर्णिमा शो असताना तो दरवाजा म्हणा या खिडकी म्हणा या कुठलंही छोटं का असे तिथे अशी झुंबड पडायची ना, टीव्ही लिमिटेड होते तेव्हा, टीव्ही लिमिट होते आणि तेव्हापासून ते वेसावकर फेमस झाले, ते आजच्यापर्यंत फेमस झाले. मग सर तुम्ही आता जसं रेश्माने विचारलं की तुम्हाला विरोध कोणी केला, तर ते विरोध थोडंसं म्हणजे सांगाल? विरोध म्हणजे आई बाबाला माझं डान्स करायचं ते आवडायचं नाही, असं ते मुलींच्या समोर असं काय असं हे करताना असं त्यांना आवडायचं नाही. मी बोललो मग असं काही नाही आहे, डान्स हा म्हणजे सगळेच करतात असं असं काय नाही. पण जेव्हा माझा तो शो बघायला कालिदासला माझे आई बाबा आले, हा. मला माहिती नाही समोर बसले ट्रकमध्ये आणि समोर बसलेले माझ्या मुलाने समोर बसवलेलं, हा. मी सगळे म्युझिशियन सिंगरला पाठीमागे बसूनच चाललं. जेव्हा कालिदासला गेलो आणि बघतो तर बापरे, राम आणि सीता मला दिसत, म्हणजे माझ्या आई बाबा. बाबा, अरे बाप. मला बघून एवढा शॉक लागला की जे विरुद्ध करणारे ते आज माझा कार्यक्रम बघायला. तेव्हापासून तो फुल होता, वन्स मोर होता. तेव्हापासून आजपर्यंत माझी आई कधी मला बोलली नाही की तू जाऊ नकोस कार्यक्रमाला, हे तू आता ती मला म्हणते तुझं रेसल केव्हा आहे, तुझा प्रोग्राम केव्हा आहे, मला सांग केव्हा आहे तुझा प्रोग्राम, मला सांग. मी तिला कधी माझा काही कार्यक्रम असला कुठे जायचं असलं तर आईला मी सांगतो, आया चाललो आज मला डहाणूला जावायचं आहे, आय माझा आज अलिबागला शो आहे, आय आज माझा ठाण्याला शो आहे गडकरी रंगाचा, आई माझा पनवेलला शो आहे, वाशी विष्णुदास भावेला आहे. पण आज तिचं वय 109 आहे. हो. तिच्यामुळे जो आज मी काय घडलो तिच्यामुळे घडलो. हो. आणि असं म्हणतात सर, आई वडिलांचा सपोर्ट हा सगळ्यात मोठा सपोर्ट आणि असतो, सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो. आणि सो तो तुम्हाला- आहे आशीर्वाद, म्हणून तर आज या इथपर्यंत पोहोचलो. आज तुम्ही पाठीमागे बघतात हो. एवढे अवॉर्ड मला भेटले तिच्यामुळेच. आज 40-50 कोळीवाडे मला ओळखतात. अरे वा, छान. कोणामुळे? माझ्या आईमुळेच. मी आईला बोलतो तू नसता मला जन्म दिला तर आज 40-50 कोळीवाड्यातले लोक नव्हते. ती बोलते तुला आवरे ओळखीता? हो, आवरे ओळखीतान म्हणा, सगळे कोळीवाड्यां म्हणा ओळखीता. काय बोलतेस? हो. आणि सर आज मी असं ऐकून आहे की तुमचा स्वतःचा कोळी नृत्याचा एक वाद्यवृंद आहे आणि त्याचं कित्येक वर्ष आज तुम्ही ते कार्यक्रम करता आणि ते पण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये, भारताच्या बाहेर पण तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत. सर त्याचा आम्हाला थोडासा एक अनुभव सांगा. दर्याचा रथ हा 1990 साली मी म्हणजे त्याचं हे केलं, म्हणजे पदार्पण केलं असं म्हणा. तेव्हापासून तर आजपर्यंत मी जवळजवळ 40 ते 42 वर्ष हा कार्यक्रम दर्याचा रथ चालवत आलो. एवढी 40-50 म्हणजे 40-42 वादळं आली माझ्या अंगावर झेलली, हो. पण मी कधी माझी दर्याची बोट कधी थांबवली नाही. त्या लाटेवर असं चालवत राहतो, लाटा त्या कापत कापत माझी बोट दर्याचा राजा आज चालवत आणि आजपर्यंत चालवत आलो आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे. आणि रेश्मा, मी ना सरांचा कार्यक्रम बघितलाय. तू जर त्यांचा कार्यक्रम बघितलास ना, सर ना म्हणजे सरांनी ती म्युझिक ऐकली ना की सर ज्या धुंदीमध्ये असे डान्स करतात ना की तुला असं वाटेल की अरे बाप रे, म्हणजे आपण काहीच नाहीये. आणि खरंच तू त्यांचा जो कार्यक्रम आहे दर्याचा राजा, हे नक्की बघा. एवढा सुंदर कार्यक्रम आहे ना तो. त्याच्यामध्ये कोळी नृत्याचं अगदी पुरेपूर सगळी माहिती दिली आणि एवढी गाणी, पूर्ण दिग्गज गाणी आहेत त्याच्यामध्ये. बरेचसे चांगले मेन आमचे सर दिग्गज आहेत त्या कार्यक्रमामध्ये. सुरुवातच त्यांच्या नृत्यापासून होते आणि खूप छान तो कार्यक्रम आहे. सर मला तुम्ही सांगा, तो कार्यक्रम आज तुम्ही किती त्याचे भाग केले आहात? त्याचे जवळजवळ 3039 म्हणजे एवढे केलेले आहे. म्हणजे 3039 त्याचे प्रयोग मी केलेले आहेत आणि करत राहणार आहे, शेवटपर्यंत करत राहणार आहे. आणि माझं मरण यावं तर स्टेजवर यावं अशी माझी अंतिम इच्छा आहे. कारण ते मी एवढं वर्ष जपलेलं आहे. ते मला असं कुठलंही म्युझिक लागलं, माझा जेव्हा शो असतो ना, जेव्हा हा मी सुरका ही टोपी घातलं ना की माझं ऑटोमॅटिक, जसं तुमचा मोबाईल रिचार्ज कसा होता, माझी बॉडी चार्जिंग होते आणि ती अशी पक्षासारखी अशी बॉडी फ्लाय होते अशी. खरंच. जेव्हा खरं बघायला गेलं तर ज्या प्रकारे आपलं स्वागत केलं गेलं ना, त्या क्षणालाच वाटलं की नाही, आज काहीतरी, आज आपण खूप मोठ्या व्यक्तीला तर भेटतोच आहोत. पण सर
इथे बसूनही आम्हाला ना खूप छान वाटतंय की एक छोटंसं गाणं जरी लावलं ना तर आपण नाचू. म्हणजे इतकं, कारण की ही मनीषाची कन्सेप्ट होती की आपण असं काहीतरी पेहराव करूया, कारण की आम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये आम्ही एक सर्वसामान्य व्यक्तीसाठी सारखे येतो, पण जो आज पेहराव आहे त्यामुळे पण मला असं वाटतंय की सरांचे ना काही स्टेप्स तर आपण नक्की बघणारच आहोत. हा, बघणार आहोत. आणि सर तुम्हाला अजून एक विचारायचं आहे. तुम्ही भारताच्या बाहेर जे कार्यक्रम केलात, म्हणजे आज तुम्हाला इंटरनॅशनल आर्टिस्ट म्हणून ओळखलं जातं, तर त्याच्याबद्दल जरा थोडी माहिती द्या. 1984 साली माझे गुरु जे आहे स्वर्गीय सचिन शंकर यांचा ट्रूप जॉईन केला. त्यांच्याबरोबर पहिला माझा शो राज्याभिषेक आणि कार्यक्रम बघायला बाळासाहेब ठाकरे आणि हेमामालिनी दोघेच त्या थिएटरमध्ये, कोणी नाहीये. आणि ही माझ्या दादानी साहेबांना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना ही गिफ्ट दिलेली, कोणी नाही, दोघेच जण होते. ती माझी दादांकडनं पहिला शो माझा तो. आणि तिकडनं मी दादांकडे पुष्कळ म्हणजे एवढं शिकलो. आज मी कोळी याच्यात भरपूर काही बदल आणलेला आहे त्या दादांच्या मुळे. कारण स्टेज कसं कवायचं, काय करायचं, कसं, म्हणजे तिकडनं पूर्ण असं हे झालं. आणि नंतर माझी पहिली टूर 1984 मध्ये इजिप्त. म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट, माझ्याकडे पासपोर्ट पण नव्हता. सगळे बोलतात इजिप्तला जाऊ, पिरामिड बघू, मी गपचूप बसलो. माझे गुरुजी तिथे बसले, अरुण क्यों चुपचाप बैठा, आले माझं, अरुण अपन इजिप्त जा रहे, तू चुपचाप क्यों बैठा? दादा मेरे पास पासपोर्ट नहीं. क्या बोल रहे दादा, अभी निकालूंगा. मला अस्तित्व विचारतात, राशन कार्ड है क्या? बोल हाँ दादा, कल लेके आ जाओ. दिलं राशन कार्ड. 15 दिवसात जो राष्ट्रपती प्राईम मिनिस्टरला जो VIP पासपोर्ट मिळतो तो मला मिळाला आणि मी इजिप्तला गेलो. फक्त राशन कार्ड. आणि आता किती डॉक्युमेंट्स लागतात, बापरे. डॉक्युमेंट्स लागतात. हो, नाही खरंच सर नवल आहे. सर तुमचं म्हणतात ना, कौतुक करावं तेवढं खूप कमी, म्हणजे खूपच कमी पडेल. आणि तुमच्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणजे आम्हाला भरपूर एपिसोड करावे लागतील. मी तुम्हाला दुसरं बोलतो. मी भारत म्हणजे फेस्टिवल ऑफ इंडिया भारत महोत्सव होता रशियाला, तर क्लोजिंग सेरेमनी होती. तेव्हा भारताचा पूर्ण इतिहास दाखवला तिथे. म्हणजे मोगल पासून अशोका कलिंगावर ते रामायण, परत ते गौतम बुद्ध, ईस्ट इंडिया स्थापन झाली, भरपूर असे प्रकार होते. 4 ग्रुप होते, सचिन शंकर, आनंद शंकर, नरेंद्र शर्मा आणि लिटिल बॅलेट ट्रूप, असे 4 ट्रूप होते. आणि 4 ट्रूपने वेगवेगळे असे पॅचेस असे बसवले. पण तो एवढा कार्यक्रम झाला, पण त्याचा एंड आपलीकडनं गंगा वाहते आणि त्यांची इकडनं ओल्गा वाहते. तो गंगा ओल्गा बॅले म्हणजे 100 मुली, म्हणजे 50 आपल्या इंडियन आणि 50 रशियन मुलीने तो 100 मुलांचा तो मुलींचा डान्स. आणि त्याच्यात मी फिशरमॅनचा रोल केला, असा बोट चालवत तो. आजही माझ्याकडे व्हिडिओ आहे, युट्यूबला आहे, जरूर बघा. नक्की बघा. नाही खरंच सर, म्हणजे सर तुमच्याकडून ऐकून घे, म्हणजे तुमची कारकीर्द ही आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर एपिसोड. आणि दुसरं म्हणजे आज श्रीमती हेमा मालिनीची आज एक वेळची ती ड्रीम गर्ल होती लोक म्हणतात. पण आज जेव्हा तिचा मी 1990 साली बॅले जॉईन केला असा, तेव्हा माझा पहिला शो होता दुर्गा, तो पण कलकत्त्याला. नंतर भरपूर शो केले, दुर्गा, मीरा, रामायण, सत्यवान. पण एक किस्सा सांगतो. श्रीपोर्टला राजीव गांधी फाउंडेशनचा शो होता आणि दुर्गा बॅले होता. शंकर पार्वतीचं लग्न चालू आणि बमलेरी बम बमलेरी बम 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 हे गाणं चालू आहे. मी डान्स करतो, भूताचा ड्रेस घातलेला आहे आणि मला असं वाटतं का मी एक्झिट करतो. पण ती एक्झिटला माझ्यावर लाईट आली आणि मी स्टेजच्या खाली, जवळजवळ 6 फूट हाईट स्टेज होता, पडलो. माझा उजवा पाय फ्रॅक्चर झाला, मला उठता येत नाही. पण ते 4 बॉडीगार्ड होते, सोनिया गांधी समोर बसलेले, ते आले. मला ती बोलली की ह्याला घेऊन जा. मला उचललं आणि आतमध्ये स्टेजवर आलं. सगळ्यात बोमा बोम, अरुण गिर गया, अरुण हॉस्पिटल लेके जाओ. सगळे आले, मुलं मुली आले, आमचा तो कोरिओग्राफर तो आले, मॅनेजर आले, खुद हेमाची पण आली. आणि मला म्हणते अरुण तुम जाओ हॉस्पिटल. मी मॅडमला बघितलं, नाही मैं शो करू. तिला शॉक लागला आणि तो शो मी एका पायावर पूर्ण केला. तो तुर हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे एक तो बोलतात ना, एक आठवण
एवढ्या वर्षात म्हणजे जवळ 42 वर्ष जो मी काय प्रवास केला त्याच्यातली ही एक आठवण महत्वाची. माझ्याकडे शब्द नाही आहे की आज समाज मला एवढा रिस्पेक्ट देतो. कुठल्याही कोळीवाड्यात जा, दर्याचा राजा आला, कोळी नृत्य सम्राट आला आमच्याकडे मला अभिमान सर, वाटतो. तुम्हाला लोक रिस्पेक्ट देतात, पण तुम्ही समोरच्यांना एवढा रिस्पेक्ट देता म्हणजे आज आम्ही अनुभवलेलं आहे की तुम्हाला खरंच सांगायला आम्हाला दोघींनाही आवडेल की आज मी सरांना जरी ओळखत असेल तरी आज एवढे मोठे दिग्गज कलाकार त्यांनी आमचं जे स्वागत केलेलं आहे ते पण फुलांचा वर्षाव करून, आणि खरंच म्हणजे आज सर खूप त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठे आहेत, पण त्यांनी आम्ही छोट्या कलाकारांना जो रिस्पेक्ट दिलेला आहे तो बघण्यासारखा होता. मला असं वाटतं की आमचे जेवढे वय आहे ना सरांचं तेवढं करिअर आहे. कारण की सर म्हणाले की 84 मध्ये तुम्ही एक सुरू केलं आणि आमचा जन्म पण त्याच. सर, मी तुम्हाला आता याच्याबद्दल एक विचारेन की हा. पूर्वीचे जे कलाकार होते तुमच्या टायमाला, बरोबर, ओके, आणि आत्ताचे कलाकार याच्यामध्ये काही तुम्हाला असं वेगळं दिसतं का? भरपूर आहे. सर, तुमचा जो दर्याचा राजा वाद्यवृंद आहे, कोळी वाद्यवृंद, तर त्याचं म्हणजे तेव्हाचे जे कार्यक्रम होते आणि आताचे कार्यक्रम याच्यामध्ये पण काही फरक असेलच ना? आहे, फरक आहे. पहिला जो करायचो आणि आता लोकांना ना फास्ट हवं आहे. हा, फास्ट फूड कसं आलेलं आहे? आपण बोललो. फास्ट फूड कसं आलं तसं आता लोकांना चेंज हवं आहे. मग आता आम्ही काय करतो, प्रत्येक जसं आईची गाणी आहेत तर मग एक व्हायचं ना, तर आता आईची गाणी 3 घेतो. दर्यागीत एक व्हायचं तर आता दर्यागीत आम्ही 3 घेतो. म्हणजे असं छेडछेडीचं गाणं आहे तर मग ती 3 घेतो. अशी वेगवेगळं असं पॅटर्न करत चाललेलं आहे. का? लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, बघण्याची आवड बदलली. त्यांना तो बसलेला आहे 3 तास, तर त्याला आपण कसं पकडून धरायचं ते आता आम्ही त्याच्यात थोडंसं चेंज केलेलं आहे की पब्लिक बसली पाहिजे, प्रेक्षक बसले पाहिजे. कारण 3 तास बसलं खायची गोष्ट नाही आणि त्यांना धरून ठेवायचं आपल्याला. तर वेगवेगळे असे पॅचेस म्हणतात आम्ही त्याला, ते बसवलेलं आणि त्याच्याने ते आता सक्सेसफुल होत चालेल आणि सक्सेसफुल झाला माझा कार्यक्रम. म्हणजे लोकांची डिमांड आताही आहे की त्यांना Yes. पारंपरिक कोळी गीत बघायचंय. Yes. पण असं म्हणतात की चॉकलेट तीच असेल पण रॅपर चेंज केली. बरोबर. Yeah. कारण की आता बघायला गेलं तर आपण कोळी हा विषय आहे, कोळी नृत्य किंवा नारळी पौर्णिमा. पण त्याचबरोबर जेव्हा आपण कधी लावणी बघतो, आजकाल लावणी तशी नाही राहिली, तर तुम्हाला असं डिमांड आला आहे का? कार्यक्रम चालू आहे आणि आम्हाला ह्या ट्रेंडिंग मध्ये कोळी गीत काहीतरी रिमिक्स असं काहीतरी द्या, असं कधी आलंय असं का? बोलत होते मला, पण मी त्यांना बोल की बघा रिमिक्स म्हणजे आताची आली कोळी गीत मध्ये पण रिमिक्स आलेलं असं करा. बोल आता हे आमचं एक ओरिजिनल कल्चर आहे, त्या कल्चर मध्येच आम्हाला जायचं. हे थोडंसं वेस्टर्न टाईप आहे, तर मला तो नाही करत. फक्त तो गाण्याचा तो लहेजा आहे तो आम्ही या पारंपरिक पद्धतीनेच करणार. तुमचा ते आहे ते बोलतात, पण ते आम्ही पारंपरिक कल्चर ह्याच्यातच धरूनच ते करणार आम्ही. मी असं म्हणजे आलेत भरपूर मला की तुम्ही चेंज करा. बोला आमची संस्कृती आहे तसे चेंज करणार. हा, थोडंसं आम्ही त्याला मोल्ड करू शकतो. तसे स्त्री चपातीला मोल्ड करते तसं आम्ही आताचा ट्रेंड आहे त्याला मोल्ड करू शकतो, त्याला जॉईन करू शकतो, नो प्रॉब्लेम. तर जसं आता कोळी गीतांचा कार्यक्रम असतो, पारंपरिक इन्स्ट्रुमेंट असतात, म्हणजे आपण ढोलक ढोल असं, ढोलकी आहे, चंडा आहे, येस. असं. तर हेच असे राहिले इन्स्ट्रुमेंट की आता त्याला नाही, आता पुष्कळ बदल झालेला आहे. पूर्वी म्हणजे कसं मग बालकरामचं म्हणा या दामोदर विटावकरचं गाणं, एक ढोलकी, ढोल, घुंगरू आणि चंडा असत, हे 4च इन्स्ट्रुमेंट. पण आता एवढे इन्स्ट्रुमेंट आले, वाद्यवृंद भरपूर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये भरपूर आलेले, त्याचे वेगवेगळे इफेक्ट आलेले आहेत भरपूर असं. आणि आता पण तो जो ओरिजिनल बाज आहे ना, तो आम्ही वेसावकरांनी सोडला नाही, तो पकडून दिलेला आहे. वेसावकरांनी सोडलं नाही. ए बाळा, नाही जाते ते बॅग चेंज करतात. वेसावकरांनी बॅग चेंज. तर वेसावकरांनी तो बाज आम्ही सोडला नाहीये, तो धरूनच राहिलेला आहे. आमचं वेसावकर कुठलंही गाणं बघा तुम्ही असं
धरून आहे, ओरिजिनल आहे. त्याच्यात ढोलकी आहे, ढोल आहे, चंडा आहे, झांज आहे. पण थोडे थोडे असे आम्ही त्याच्यात इफेक्ट थोडे टाकले, पण ओरिजिनल मेन ठेवलेलं आहे. 75% तो मेन ठेवलेला आहे. 25% आम्ही थोडंसं चेंज केलं का पब्लिकला असतात त्याची थोडीशी आवड झालेली आहे. पण आमची जी गाणी झाली वेसळकरांची एकदम ते आजही ऐकतात. सर, मला मगासपासून एक प्रश्न आहे की तुम्ही वर्सोवा या ठिकाणी राहतात, म्हणजे मासेमारीचा व्यवसाय होतो, इथे सगळे कोळी बांधव राहतात. हो. जेव्हा कधी आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही पूर्ण वेळ या क्षेत्रासाठी दिला, पण सर कधी तुम्ही मासे पकडायला गेलात का? माझं अर्धा आयुष्यात तर मासे पकडण्यात गेलेलं आहे. हो. आम्ही 4 भाऊ, हम्म. 4 बहिणी, आम्ही खाडीमध्येच मासे पकडायचो. प्रत्येक वेळी त्याची जाळी वेगळी असायची. कधी भरती मोठी असली तर त्याची जाळी वेगळी, कधी भरती कमी आहे तर त्याची माझी वेगळी. प्रत्येक मासली पकडण्याचे वेगवेगळे प्रकार होते. माझं अर्धा आयुष्य त्या खाडीत गेलं. त्या बोट चालवायचो हे असं चालू. पण कधी वाटलं नव्हतं ही बोट चालवणारा हा कोळी कधी स्वित्झर्लंडला जाणार, लंडनला जाणार, पोर्तुगीजला जाणार, दुबईला जाणार, इजिप्तला जाणार, फेस्टिवल ऑफ इंडिया, भारत महोत्सव, USSR क्लोजिंग सेरेमनीसाठी जाणार. पण हा कोळी बांधव हा बोट चालून जगाचा प्रवास केला. क्या बात आहे. एक नंबर. हा. म्हणजे सर अख्खं जग फिरलेत. प्रत्येक म्हणतात ना देशामध्ये हा. त्यांनी त्यांची कला आणि हे सादर केली. श्रेय सगळं म्हणजे गुरुजी स्वर्गीय सचिन शंकर आणि श्रीमती हेमा मालिनीजी ह्या दोघांमुळे हे मी सगळं जग बघितलेलं आहे. त्यांना मी कधी विसरू शकत नाही. नाही. नाही, आपण आपल्या गुरूंचे नेहमी ऋणीच राहतो. बरं. आणि मला खूप छान वाटते की इतके मोठे कलाकार आहेत तरी सुद्धा ते आपल्या गुरुचं नाव घेत आहेत. हो. कारण की आजकाल बघायला गेलं तर लोक थोडस हे होतं की कोणाकडे शिकलो आपण, हा. किंवा गुरुचं नाव घेणं पण थोडं कधी कधी असं वाटतं की ठीक आहे नाही सांगितलं चालतं. पण खरंच जोपर्यंत आई वडिलांचा आशीर्वाद आहे असतंच ते नेहमी, पण गुरुचा पण आशीर्वाद तेवढं लाभणं खूप गरजेचं असतं, कारण की गुरु आपल्याला निवडतो. जेव्हा मी ओंकार स्वरूपात डान्स करतो, इथेच होतं नायगावला शोधता, मी ओंकार स्वरूपात डान्स केला आणि आलो, चेंज केला आणि दुसरं कॉस्ट्युम झालं. एक व्यक्ती आलेली मला म्हणते, तू उदयशंकर वाटलास मला. तुझे जे हात आहेत ना, जे वेव्ज येतात ना असे, हे मला उदयशंकर वाटला. मी अक्षरशः शॉक झालो. माझ्या गुरुजींचे गुरुजी आहेत उदयशंकर, त्यांचं नाव त्यांची तुलना करतात. माझ्या गुरुजींचे गुरुजी म्हणजे माझे गुरुजी उदयशंकरकडे शिकलेले आहेत आणि ते सांगतात की तू उदयशंकर वाटलास, तू तुझे हात हे बघून. त्या माणसाला बघतच बसलो की बापरे, ही तुलना केली. असं वाटतं की हा सगळ्यात मोठा पुरस्कार असेल तुमच्यासाठी. उदयशंकर हे मोठी आहेत. त्यांनी जी बॅले जो काय आहे कलकत्त्याला राहतात, त्यांनी हा बॅले प्रकार उदयशंकरने आणला आणि माझे गुरुजी त्यांच्याकडे शिकायचे आणि मी माझे गुरुजी स्वर्गीय सचिन शंकर. हे माझं मोठं भाग्य आहे की त्या माणसाने म्हणजे उदयशंकरची तुलना केली. मला उदयशंकर वाटला. बापरे. मनीषा म्हणते की त्यांचा ओंकार स्वरूपात डान्स एवढा चांगला, एवढा आणि खरी गोष्ट आहे मनीषा, खरी गोष्ट आहे. आणि तो माझा सगळ्यात आवडता डान्स. माझा डान्स केला की असं वाटतं की मी पूर्ण शो केला. नाही, खरंच आहे. सरांचा जो कार्यक्रम आहे दर्याचा राजा, हा नक्की जिथे पण थिएटरला लागेल तुम्ही बघायला जा. आणि सरांचा ओंकार स्वरूपा जे गाणं आहे ना, त्याच्यावर जे सर नृत्य करतात ना, खरंच तुम्ही बघा, सगळ्यांनी बघा. जिथे पण सर लागेल तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही नक्कीच तुम्हाला तो कुठे कार्यक्रम आहे त्याचं आम्ही युट्यूबला सांगू किंवा त्याची ऍड करू. आणि तो डान्स सरांचा नक्की बघा. डान्सच काय अख्खा कार्यक्रम बघा, कारण की ती मेजवानी आणि असेल. जिथे जिथे कोळी फेस्टिवल तुमच्या जवळ असेल आणि तुम्हाला खूप असा चांगला कोळी म्हणतात ना नृत्याचा नजराणा पारंपरिक जर तुम्हाला वाद्यवृंद कुठेही पाहिजे असेल तर सरांची सर्व डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट प्लस सगळे डिटेल्स आम्ही देणार आहोत. तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप छान कार्यक्रम आहे त्यांचा. तो एवढं सगळं आपलं बोलणं तर चालूच आहे. तर आपण तुमच्या मागच्या पिढीबद्दल विचारलं, आता मला तुमच्या पुढच्या पिढीबद्दल सांगायचं, म्हणजे तुमच्या दोघी लेकी. आज एक तुम्ही कलाकार आहात आणि तुम्ही खूप सुंदर नृत्य करता. तुम्ही कोरिओग्राफर पण आहे, डान्सर पण आहात.
पण त्याचबरोबर एक वडील म्हणून तुम्ही तुमच्या दोन्ही लेकींना आज त्यांना खूप उच्च पदावर तुम्ही पोहोचवलायत आणि कार्यक्रमाच्याच पूर्ण बेसवर कार्यक्रमावरच तुम्ही तुमचं घर चालवलं. मुलींचं कार्यक्रमावरच तुम्ही तुमचं घर चालवलं. तुम्ही दोन्ही लेकींचं शिक्षण केलं. मग हा प्रवास तुमचा कसा होता? आणि आज तुमच्या लेकी तुम्हाला कुठल्या ह्यांनी आज नो डाऊट तुम्हाला त्यांना खूप प्राऊड असेल. मी एक तुम्हाला प्रश्न करतो. माझी बायकोच ती डान्सरच आहे आणि डान्सर असल्या कारणाने आमचा पुष्कळ प्रवास हा दोघांचा डान्समुळे झाला. आम्ही भरपूर कार्यक्रम केले आणि जो काय पैसा आला वगैरे काय त्याने पहिलं आम्ही त्याने घर बांधलं आणि मला मुली आल्यामध्ये बाहेर गेलो एसिफला रडलो. मी लिहिताना शिकलो नाही. पण जेव्हा मी माझ्या लग्न झालं मुलींनी पहिला मी तिला कॉन्व्हेंट मध्ये टाकलं आणि आज ती मुलगी माझी इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. आणि दुसरी मुलगी अनुष्का हिचं कथक डान्सर आहे. कनक लेलेकडे तिने 7 वर्ष म्हणजे ते कथकचं हे केलेलं 7 वर्ष अभ्यास केलेला आणि ती ही आहे ती कथक विशारद आहे ती. अरे वा, छान. आणि प्लस कॉम्प्युटर इंजिनियर पण आहे. आणि ह्या क्षेत्रात राहून मी दोघीला इंजिनियर बनवलं. मी तिला एकच बोलतो की मी एवढं बघितलं तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही बघा. छान. म्हणजे तुम्ही कलाही दिली आणि शिक्षणही दिलं. हा, दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. क्या बात आहे. छान, मस्त. रेश्मा, आपण सरांशी खूप छान अशी गप्पा मारलेल्या आहेत आणि आज नारळी पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने आपण सरांची भेट घेतली. त्यांचा प्रवास, जीवन प्रवास, त्यांचा नृत्याचा प्रवास आणि नारळी पौर्णिमा बद्दलची माहिती ही सगळी आपण जाणून घेतलेली आहे. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. हा, आणि आजचा भाग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. ह्या सर, तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला जी भेट आम्हाला मुलाखत दिला त्याबद्दल आम्ही, रेश्मा आणि मी, तुमचे खूप खूप धन्यवाद सर. मी धन्यवाद देतो की मनीषा माझी जुनी मैत्रीण आहे. रेश्मा आता मी फर्स्ट टाइम म्हणजे तिला पाहिलं असेल मी टीव्हीवर, पण मी आज तिला फर्स्ट टाइम बघितलं. आणि तुम्ही दोघी आलात माझ्या समाजाबद्दल, माझ्या कलेबद्दल, माझा जो प्रवास आहे ह्याच्याबद्दल तुम्ही माझे इंटरव्ह्यू घेतले, तर मी दोघीचे खूप खूप आभारी आहे. सर, अजून एक बोलू का तुम्हाला? सरांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणी. म्हणजे आज तुम्ही जर बघितलात इथे, तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला पण बघाल, सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अनेक ठिकाणी. म्हणजे महाराष्ट्र म्हणा, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणा. मी तर माता एकविरेला खरंच विनंती करेन की सरांना खूप मोठे मोठे पुरस्कार मिळो. हो, नक्की. धन्यवाद. 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 धन्यवाद.